नमस्कार, मी दिव्या वनारे. कर्मवीर बातमीपत्रात आपले स्वागत. माझी आई माझ्या महाविद्यालयामध्ये पालक मेळाव्याचा उत्साहात संपन्न झालेला उपक्रम. पंढरपूर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथील एंटायर मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी माझी आई माझ्या महाविद्यालयामध्ये या उपक्रमाअंतर्गत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता महाविद्यालयाच्या रयत माऊली सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BT जाधव, मास कम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर धनंजय साठे, मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रमेश शिंदे, इन्चार्ज विभाग प्रमुख प्राध्यापक बालाजी फुगारे, प्राध्यापक नितीन कांबळे व प्राध्यापक संदीप बागल उपस्थित होते. उद्घाटनानंतर विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवर व पालकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर धनंजय साठे यांनी केले. त्यांनी विभागात सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विभाग कटिबद्ध असल्याचे सांगितले. यानंतर इन्चार्ज विभाग प्रमुख प्राध्यापक बालाजी फुगारे यांनी प्रास्ताविक करत अभ्यासक्रमातून उपलब्ध होणाऱ्या व्यवसायाच्या संधी, पालक व विद्यार्थ्यांची भूमिका तसेच विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती पालकांना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर BT जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पत्रकारितेच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले. समाजात पत्रकार म्हणून वावरताना प्रामाणिकपणा, अभ्यासवृत्ती आणि संवाद कौशल्य या गुणांचा अंगीकार करण्याचे आवाहन त्यांनी केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर उपस्थित विद्यार्थी व माता पालकांनी आपले मनोगत व्यक्त करत विभाग व अभ्यासक्रमाविषयी समाधान व्यक्त केले. काही विद्यार्थ्यांनी सूचनाही मांडल्या. त्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन विभाग प्रमुख डॉक्टर धनंजय साठे यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी सानिका कौलगे हिने प्रभावीपणे केले, तर प्राध्यापक नितीन कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले. अल्पोपहार व चहापाण्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमानंतर प्राध्यापक संदीप बागल तसेच प्रथम वर्षातील विद्यार्थिनी सानिका गायकवाड व पूर्वा केदार यांनी सर्व माता पालकांना महाविद्यालयाचा परिसर, ग्रंथालय आणि मास कम्युनिकेशन विभागाचा स्टुडिओ दाखवला. महाविद्यालयाची भव्यता व सुविधा पाहून पालक भारावून गेले. विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालय यांच्यातील सुसंवाद दृढ करणारा हा उपक्रम यशस्वी ठरला. या कार्यक्रमाविषयी माता पालकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया. सानिकाची मम्मी आहे पोपळे. मी शोभा तानाजी पोपळे सरकुलीवरून आले आणि मला असं सानिका शाळेत घालवायचं म्हणलं पहिलं भीती वाटत होती, पण आता रोज येऊन जाऊन तिचं बोलणं ते असं धाडस आल्यासारखं वाटतंय. त्यामुळे आता चांगलं वाटतंय आणि आज आम्हाला बोलवलं त्याबद्दल पण खूप छान वाटतंय. थँक्यू. मी सिद्धी पोळची मम्मी आहे. माझं नाव रुपाली श्रीराजपोळ. तिनं फर्स्ट इयरला जेव्हा ऍडमिशन लागली होती तेव्हा मी सोबत होते तिच्या. आम्हाला काहीच माहित नव्हतं इथलं कुठं काय डिपार्टमेंट आहे, काय आहे. जगदाळे सरांनी आम्हाला सांगितलं की इथं मास कम्युनिकेशनचं तुमच्या मुलीचं भविष्य उज्ज्वल होईल, पत्रकारितेसाठी, जर्नलिझमसाठी तुम्ही इथं घ्या ऍडमिशन. मी तिला म्हणलं तू तुझ्या जबाबदारीवर घे, कारण माझी परिस्थिती नाजूक आहे, रोजचं कामात जाते आणि तिला पण म्हणजे तिच्या स्वकष्टानं तिनं कॉलेजचा खर्च तिला स्वतःवरती फक्त मी फर्स्ट इयरचा ते फक्त भरला, बाकीचं तिची तिनंच कव्हर केलं सगळं. म्हणजे ऍडमिशन झालं, टूर्स झाल्या मुंबईच्या INTV मराठीला, TV9ला गेले. तिने सहकार्य करून कांबळे सर, जगदाळे सर त्यांनी तिला खूप सहकार्य केलं आणि आता तुम्ही फुगारे सर, बागल सर पण तिला सहकार्य करता. एवढंच की तिनं जॉब करून कॉलेज करते, त्याच्यासाठी तुम्ही तिला जरा सहकार्य करा, एवढीच माझी विनंती आहे. सानिका गायकवाडची मुलं उज्ज्वला बैराम गायकवाड फुलचिंचोली. तिनं स्वतः येऊन जाऊन करत होती. नंतर तिनं म्हणजे कमवा शिकावणी केलं. म्हणजे आम्हाला तिची परिस्थिती बघून तिचा हाल व्हायला लागलं म्हणून नको वाटलं. परत म्हणलं तू हाय असेल तर आम्ही भरतो तसं पैसे हे काय असेल ते. पण तिला कसं तरच वाटायला लागलं. तिनं म्हणजे मला असं नको वाटतंय, शिकायचं आहे.
पण त्याच्यातनं मला वेळच मिळत नाही अभ्यास करायला आणि त्याच्याकडे दुर्लक्षच होते. म्हणजे जास्तच म्हणजे काम असते ती ना कमवा शिका म्हणल्यानंतर ना कमवल्यानंतरच त्यांना पुढे शिक्षणासाठी जाता येणार ना. मग बरं म्हणलं असू दे आम्ही बघतो पण जरा थोड्या वेळ मागून घे. मग त्यांना तिला विचारलं मॅडमला, त्याकरता आम्ही भरलं पैसे आणि तिचं ऍडमिशन इथं घेतलं. आम्हाला ह्या विषय बद्दल आम्ही ही नवीनच फील्ड आहे ना त्याचं आम्हाला पहिल्यांदा काहीच माहिती नव्हतं. स्टार्टिंगला हिनं आधी ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं घरी आली आम्ही म्हणायची वेगळंच आहे, आम्ही कधीच ऐकलं नाही. आणि त्या कधी म्हणजे आम्ही पहिल्यांदाच नावच पहिल्यांदा ऐकलं ह्या फील्डचं. त्यामुळे आम्हाला काहीच माहिती नव्हतं. तिनं जसं जसं शिकल तसंच आम्हाला त्या विषयावर माहिती झाली. धन्यवाद. दिव्या मनालीची मुलगी आहे. आम्हाला लहानपणापासून म्हणजे तिचं ते घरात वाद म्हणणं किंवा बोलणं, तिच्या वडिलांचं पहिल्यापासून म्हणणं होतं की तिला पत्रकारालाच घालायचं म्हणून. त्याच्यासाठी आम्ही म्हणजे इथं पंढरपूर कॉलेजला आहे शिकवतात की आम्हाला माहीत नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस माहीत झालं त्यावेळेस इतकं बरं वाटलं की नाही हिला कुठं बाहेर नाही म्हणजे ठेवावं लागणार, आपल्या गावात आपल्या इथं तिला म्हणजे शिक्षण मिळेल. आणि ह्या फील्डला तिला मिळालं शिक्षण म्हणजे संधी मिळाली आणि आम्हाला खूप बरं वाटतंय. आणि करती पण ती छान पद्धतीने म्हणजे अजून एवढं नाही पण हळूहळू करत. थँक्यू. माझ्या मुलीचं नाव गायत्री फसरे, माझं निर्मला दत्तात्रय फसरे, मी आंब्यावर आले. माझी इच्छा होती माझ्या मुलीला पत्रकार करायची, हीच इच्छा आहे. थँक्यू. नमस्कार, मी खरं तर अनिकेतची आई नाही, बहीण आहे मोठी. आई थोडीशी आजारी असल्यामुळे ती काही नाही होऊ शकली, त्याबद्दल पहिल्यांदा गेलीच. असं म्हणतात की मुलांची जी स्वप्न असतात ती महाविद्यालयात येऊन पूर्ण होतात. माझे वडील नेहमी म्हणतात की स्वप्न ही फोन नसतात तर ती मोड येऊन जगतात. आणि माझ्या घरच्यांचं स्वप्न आहे, अनिकेतचं स्वप्न म्हणण्यापेक्षा आमच्या घरच्यांचं स्वप्न आहे की अनिकेतला एक चांगला पत्रकार म्हणून आम्हाला सगळ्यांना बघायचं आहे. आणि त्याच उद्देशानं महाविद्यालयात तर खूप प्रयत्न करतेच आहे. तरी सुद्धा त्याचे प्रयत्न थोडेसे अपुरे आहेत, तर ते प्रयत्न त्याने करावे. आणि दुसरी गोष्ट की तो नेहमी सांगतो की आमचे यशवंती जे आहे किंवा जे अदर स्टाफ आहेत, कांबळे सर आहेत, ते आम्हाला खूप सपोर्ट करतात. आणि त्यांचा तो सपोर्ट पाहिला तर असं वाटतं की मुलांना हे काहीच अशक्य असं काही नाही, याच्यामध्ये त्यांनी खूप प्रगती करावी ही एक अपेक्षा आहे. आणि शेवटी एवढंच म्हणेन की इफ वी बिग ड्रीम बिग यू, स्वप्न तुम्हाला बनवतात, तुम्ही स्वप्नाला बनवा. आणि जर यशाकडे आपल्याला जायचं असेल तर एक स्टेप आपल्याला टाकावीच लागते. आणि त्याच्यासाठी हे महाविद्यालय परिपूर्ण आहे आणि तसे सगळे स्टाफ आणि हे सगळे सपोर्ट करतात. याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.